तर पुण्यात बसमधल्या बलात्कारानंतर स्वारगेट डेपोमध्ये विविध आंदोलनं करण्यात आली। या आंदोलनादरम्यान गंभीर आरोप करण्यात आले। इथे रोजच बलात्कार होतात असा खळबळजनक आरोप वसंत मोरे यांनी केलाय। यानंतर स्वारगेट डेपोमध्ये तिथल्या बसेसमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, प्रवाशांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, याबद्दल आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णींनी केलेला ग्राउंड रिपोर्ट बघूया। एक आकडे मला महाराष्ट्राला सांगायला पाहिजे, तुम्हालाही वसंतराव मी सांगतो की या ठिकाणी बघा एक सिनियर आणि ज्युनियर डेपो मॅनेजर आहे। या ठिकाणी जवळपास सुरक्षा व्यवस्थेसाठी 9 ते 6 पर्यंत एक कर्मचारी आहे आणि हे मापसो वगैरे ही ती गाडी आहे ना, ही ती गाडी आहे। बलात्कार झालेली गाडी नाही, ही या गाडीची गाडीमध्ये सगळी स्थिती आतमध्ये बघा। या गाडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ इथं रोज बलात्कार होतात। मोठा शब्द झाला तुमचा, रोज बोला। हो आणि असा आहे की वसंत मोरेंनी जो मुद्दा मांडला तो एकतरी बसची अवस्था बघा। त्यांचं असं मत आहे, त्यांनी हा शब्द वापरला की इथे रोज बलात्कार होतो वगैरे, आपण तो शब्द नाही वापरत आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की हे बघा, ह्या ज्या साड्या वगैरे पडलेल्या आहेत बस स्थानकातल्या, ह्या बस ज्या बंद पडलेल्या बसमधल्या आहेत, त्या साड्या त्यांचं असं मत आहे की इंडिकेट करतात की इथं अशा पद्धतीनं, आणि आता एक कंडोमची पॉकेटं वगैरे आपण टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती थोडंसं दूर अंतरावरती दाखवूया, पण वसंत मोरे जे सांगतायत त्याच्यात अजिबात तथ्य नसेल अशी तर काही परिस्थिती इथे नाही आहे। आजची जी घटना आहे ना, एक तर लालपरी ही सगळ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे, आणि हे एसटी महामंडळातल्या बसमधले दृश्य आहेत। ही साडी वगैरे ज्याबद्दल वसंत मोरेंचा आता आक्षेप आहे, ते असं म्हणतात की हे अशा पद्धतीची जर साडी असेल तर ही काय इंडिकेट करते, हे अशा पद्धतीचे पॉकेट्स कंडोमची वगैरे असतील तर त्यांचं असं मत आहे की हे अशा पद्धतीनं रोजच इथं होत होतं। कदाचित ज्या गुन्हेगारानं हे कृत्य केलेलं आहे त्या गुन्हेगाराचं हे ते धाडस होतं असं त्यांना सुचवायचं आहे, आणि हे दिसतंय मला। पण हे बघा, हे एक साडी पडलेली दिसतेय या ठिकाणी। बरं वसंतराव, असं आहे की हे कोणी साफ करण्याचा वगैरे तर काही प्रश्नच नाहीच ना, इथं रोज उलट हे विषय चालू आहेत। मग ह्याचा अर्थ की सुरक्षा कर्मचारी मॅनेज असल्याशिवाय इथं आरोपी येतात का? पुढे तर खूप आहे, त्याशिवाय निसर्ग होतो का इथं? पण आता असं आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या वसंतराव हे कंडोम वगैरे दाखवणं शक्य नाहीये समोर। तुम्हाला दाखवणं शक्य नसेल ना तरी सुद्धा आपण परिस्थिती पाहिली पाहिजे। ही वास्तव आहे, सुरक्षा कर्मचाऱ्यांशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत। या ठिकाणी कपडे पाहायला पडलेले सागर वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता, इथं म्हणजे या सगळ्या गोष्टी, चादरी, बेडशीट, साड्या ह्या रोजच्या रोज इथं वापरल्या जातात। हे कंडोमची पाकिटे इथं रोजच्या रोज 100च्या पेक्षा जास्त कंडोम्स इकडे पडलेले आहेत। तुम्ही एक शब्द वापरला, रोज बलात्कार होतो 100%, आणि तो सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय। याचा अर्थ या सुरक्षा कर्मचाऱ्यांना इथं यांच्यावरती पहिल्या कारवाई झाल्या पाहिजेत, कारण एवढ्या आतमध्ये बस आहे, एवढ्या आतमध्ये बसमध्ये हे कंडोमची पाकिटे जर इथं पडत असतील, याचा अर्थ असा होतो की इथं सुरक्षा कर्मचाऱ्यांना मॅनेज करून इथं बाकीची गोष्टी होतात। हे स्वारगेट हे वर्ग 1चं बसस्थानक आहे। वर्ग 1च्या बसस्थानकामध्ये काय काय कर्मचाऱ्यांची व्यवस्था असते हे आपण बघूया। हे बघा, इथे कंडोमची पॉकेट आहे, या ठिकाणी कंडोमची पॉकेट आपल्याला तुम्हाला दिसतील। आणि तर ताई, एक दुर्दैवी घटना आज घडली इथे। 26 वर्षाच्या मुलीवरती बसस्थानकाच्या आवारात बसमध्ये बलात्कार केला। तर हे महाराष्ट्रात वारंवार घडते, महिला सुरक्षित नाहीत असंही म्हणतात। हो, महिला सुरक्षित नाहीच आहे। पण आपल्या आजूबाजूचीच माणसं, आता हा तर गुन्हेगार आहे, हा तर कायम असे गुन्हेगाराच्या बाहेरून, आणि अशा गुन्हेगारांना तुम्ही फाशी द्या ना, फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, पुन्हा तू करणारच नाही ना। महिलांनी जगायचं कसं? मग मी 26 वर्षाच्या तरुण मुलीवरती बस स्थानकात इथं बसली होती ती मंगळवारी, समोर नेऊन तिच्यावरती बलात्कार केला। चुकीचं आहे, नाही चुकीचं आहे। हे काय करते ते जे हे इंचार आहे ते चालक लोक काय करतात? हाच तर प्रश्न आहे, काय करते। एकदा रत्नागिरीहून आलो होतो त्यावेळेस 1-1.5 वाजता ड्रायव्हर कंडक्टरला मारायला रिक्षातनं माणसं आली होती 2 महिन्यापूर्वी, फक्त 2 महिन्यापूर्वी। हो, इथं म्हणजे दादा आणि त्या कंडक्टर काहीतरी बाचाबाच झाली असं, रिक्षा आणली होती असं उलटी आपल्या रिवर्सनी, आणि त्याला धक्का लागला। तर धक्का लागला ते रात्री 1-1.5 वाजताच्या टायमिंगला त्या पोरांनी पेलेला होता, ते म्हणजे रिक्षा ड्रायव्हर तो पेलेला होता। 2 महिन्या आम्ही इथं रात्रभर काढले, पहाटे 6ला इथनं गाडी हलती 12 होते। हो, तिघं बी आम्ही होतो। 6ला मग आम्हाला बारामती गाडी भेटली, मग तेव्हा आम्ही गेलो। याचा अर्थ तुम्ही नेहमी बसनी प्रवास करता, आमच्यासारखेच मध्यमवर्गीय आहात, बरोबर?
बसमध्ये प्रवास करणं किंवा बस स्थानकावरती बसणं हे सुरक्षित आहे का महाराष्ट्रात? नाही नाही हे इथं तर नाहीच आहे, कारण आम्ही एक वेळेस आम्ही इथं काढलेलं आहे, पण इथं नाहीये सुरक्षित. कसली इथं नाहीये, कारण ह्याच जागी आम्ही बसलो होतो. बाहेर माणसं रात्री तिथं झोपतात. लोकल येतात आणि असे चक्रा मारतात मुलं, काय असं. दमदाटे वगैरे करतात इथं येऊन. अजिमाय, तुमचं काय मत आहे? हेच ना, बरोबर आहे. प्रॉब्लेम आहेच की. जबाबदारीची जाणीवच नाही ना. कुठल्या अधिकारी असो किंवा पोलीस, जबाबदारी नको वाटते त्यांना. एसटीनं प्रवास करणं सुरक्षित आहे, बस स्थानकावर येणं सुरक्षित आहे, मला तर नाही जाणवलं आजपर्यंत असं काही त्रास नाही नाही ना? नाही. आपल्या इथं मुली बरं, आपल्या इथं मुली महिला सुरक्षित आहेत का महाराष्ट्रात? अजिबातच नाही. असं घडल्यावर कसं सुरक्षित असतं? त्याबद्दल अजून तरी या घटनेमध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगार सहभागी होता, तो हॅबिच्युअल क्रिमिनल होता, त्याचं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर पोलिसांना मिळालं नाही. तो जोपर्यंत ताब्यात येत नाही तोपर्यंत. कॅमेरामन निकेतन मानेचा मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, स्वारगेट बस स्थानक, पुणे.